नमस्कार मंडळी, आज मी घरीच बेकरीसारखी खुसखुशीत खारी बनवली आहे. कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी तयार होते. चहासोबत खायला एकदम मस्त लागते. तर तुम्हीही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या खारीच्या रेसिपीला. तर पहा, इथे मी थोडा मैदा घेतलेला आहे आणि मैद्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ आणि थोडंसं ओवा वगैरे टाकलेला आहे. तर पहा, ओवा आपण आपल्या स्वादानुसार टाकू शकता आणि मीठही चवीनुसार टाकू शकता. छान पाणी टाकून पीठ छान मळून घेते. जसं आपण गव्हाचं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं हलकं पीठ आपल्याला मळायचं आहे. छान पद्धतीने तेल वगैरे त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं की पीठ हातालाही चिकटत नाही आणि पाणी वगैरे टाकलं की छान गोळाही पटकन तयार होतो. आता पावसाळ्यामध्ये बाहेरून बेकरीमधून कोणती गोष्ट आणायची म्हटलं की भीतीच वाटते. त्याच्यामुळे म्हटलं आज आपण घरच्या घरी छान खारी वगैरे बनवावी, म्हणजे मुलांना सकाळी सकाळी नाश्त्याला बरं पडते. तर पहा, पीठ छान मळलं आणि थोडंसं त्याला भिजण्यासाठी 10-15 मिनटं झाकण लावून बाजूला ठेवून दिलं. तर नंतर मग एक छोटा चम्मच तूप घेतला आणि त्याच्यामध्ये थोडंसंच मैदा वगैरे टाकला आणि छान फेटून घेतलं. तर पहा, तुपामध्ये मैदा आपल्याला कमीत कमी 2 ते 3 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे. तर पहा, खारीमध्ये बेकरीवाले मार्जिन वगैरे टाकतात, पण आपल्या घरामध्ये काही मार्जिन वगैरे अवेलेबल नसतं. त्यामुळे मी थोडासा मैदा टाकलेला आहे. तर पहा, कॉर्नफ्लॉवर वगैरे टाकायचं नाही आहे, फक्त मैदा टाकायचा आहे. तर पहा, पीठ वगैरे छान भिजलं आणि त्याचे छान एकसारखे 4 बॉल वगैरे बनवून घेतले. पिठाचे एकसारखेच गोळे तयार करून घ्यायचे आहे. लहान मोठा गोळा झाला की पुरी लाटल्यानंतर ती लहान मोठी होते. तर पहा, 4 गोळ्यांचे एकदमच 4 लाट्या वगैरे घेऊन छान त्याच्या पुऱ्या वगैरे लाटून घेतल्या आणि नंतर मग त्याच्यावरती आपण जे मैदा आणि तूप टाकून बॅटर तयार केलं होतं ते वरतून त्याच्यावरती छान पद्धतीने लावून घेतलं. तर पहा, पुरीला सगळीकडनं आपल्याला छान ते बॅटर लावून घ्यायचं आहे. कडेला जर राहिलं तर मग खारी तळताना कडेला ती कडक होते आणि मध्ये फुगते. त्यामुळे पूर्ण पुरीला आपल्याला सगळीकडनं छान ते बॅटर लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लाटलेल्या आपल्या वरतून पुऱ्या एकावर एक ठेवून थोडंसं पीठ वगैरे टाकून द्यायचं आहे. मी जर कधी अशी खारी घरी बनवली तर मुलं बघा माझे दोन्ही लगेच फस्त वगैरे करतात, लगेच चहा वगैरे करतात आणि छान गरम गरम खारी वगैरे खाऊन घेतात. तर घरातली खारी असली की मुलांना द्यायलाही काही भीती वगैरे वाटत नाही. तर छान पुऱ्यांना वरतून सर्व बॅटर वगैरे लावलं आणि वरतून त्याला पीठ वगैरे टाकलं. तर 4ही पुऱ्यांना मी असंच केलं, एकावर एक ठेवल्या, बॅटर लावून वरतून पीठ वगैरे लावलं. तर पहा, आता आपल्याला बॅटर लावून झालं की वरनं आपल्याला त्या पुऱ्या एकावर एक ठेवून फोल्ड करायच्या आहेत. छान पुऱ्या पहा एकावर एक ठेवून फोल्ड वगैरे करून घेतल्या आणि नंतर मग हलक्या हाताने थोड्याशा लाटून घ्यायच्या आहे. जास्त जोर वगैरे लावायचं नाही. तर पहा, लाटताना आपल्याला आपली जी पोळी लाटणार आहोत आपण ती जरा जाडसरच ठेवायची आहे, एकदम पातळ वगैरे करायची नाही. तर पहा, कशा पद्धतीने मी थोडीफार जाड ठेवलेली आहे. जशा आपण शंकरपाळी करतो आणि त्या पद्धतीने आपण लाटी जाडसर ठेवतो त्याच पद्धतीने लाटी आपल्याला जाडसर ठेवायच्या आहे आणि नंतर आपल्याला ज्या पाहिजे त्या आकाराच्या खारीचे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर पहा, खारीच्या आकाराचे मी इथे काप करून घेतलेले आहेत आणि नंतर मग आपण ते मंद आचेवरती गॅसवरती तळायला ठेवणार आहोत. पहा, लाटी लाटल्यानंतरच तिचे किती लेअर दिसत आहे. तर हे लेअर तेलात टाकले की आपोआप उकळून निघतात आणि खारी छान फुगते. तर पहा, गॅसवरती तेल तापायला ठेवले तर तेल एकदम मंद ठेवलेलं आहे. जास्त तेल कडक तापवलं नाही. जास्त तेल कडक तापवलं की खारी वरतून जळते आणि मध्ये पीठ तसंच राहतं. तर पहा, एकदम मंद आचेवरतीच आपल्याला खारी तळून घ्यायची आहे. तर पहा, तेलामध्ये खारी टाकल्यानंतर लगेच तिचे कसे पापुडे बाहेर निघतात आणि ती फुगल्यासारखी दिसते. तर पहा, खारी तळण्यासाठी कमीत कमी 5 ते 7 मिनिटाचा टाईम जातो. त्यामुळे थोडासा दम धरणं गरजेचंच आहे, कारण की खूप फुल गॅसवरती खारी टाकली की ती जळून जाते. तर पहा, आपली खारी